जाना भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय घातली अवय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल विठ्ठल प्रविश्य मम वाचमिमां प्रसुता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊले ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा बेस कमी करा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य ते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता जोडून या कर चरणी ठेवे तो माथा परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा असो न स्वभाव आलो तुझ्या ठाया कृपा दृष्टी पायी मजकडे पंढरी राया माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी तुझे वर्णी ऐसे
शिवानी तुझे वर्णे गुणाम ऐसे दे प्रेम काही कळा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची श्री गुरु चरण सरो जरज इको द्या थोडं निज मन मुकुर सुधारी बरनो रघुबर बिमल जसू जो दायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देह मोहे हरहु कलेश विकार हरहु कलेश विकार पवन पुत्र हनुमान की बसलेले निदान जय तरी मोठ्यानं म्हणा अख्खं कीर्तन मी एकटा करतो लय टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त समाधाना करता माझ्या एकदा जय मोठ्यानं म्हणा म्हणतान ना सगळे म्हणतान का बळत तर होय म्हणा म्हणावंच लागेल तुम्हाला मी कीर्तन सोडणार नाही तुम्ही म्हणल्याशिवाय एकदा माझ्या समाधाना करता पवन पुत्र हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की सियावर रामचंद्र भगवान की पवन पुत्र हनुमान की जय श्री राम अवधूत चिंतन श्री गुरुदेव भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी थोडासा दादा बेस कमी करा कडक करा आवाज आणि मोकळा येऊ द्या आवाज सुरू असलेला हा सालाबाद प्रमाणे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र येसवडी नजीक असणारं श्री भगवान दत्तात्रयांचं हे पवित्र पावन आणि तुम्हा सर्वांच्या अथक परिश्रमातून सर्वांच्या सहकार्यातून उभा राहिलेला हा सुंदर असा भगवान दत्तात्रयांच्या मंदिराच्या समोरचा हा सभा मंडप आणि या भगवान दत्तात्रयांच्या सुंदर अशा प्रांगणामध्ये गेले 41 वर्ष झालं तुम्ही हे पारायण करत आहात म्हणजे जवळजवळ 40 वर्ष तुमची पूर्ण झाली पारायणाची आणि 41व्या वर्षात तुम्ही पदार्पण केलं ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाने ज्यांच्या कृपाशीर्वादाने आणि ज्यांचा वरद असतो तुम्हा सर्व परिसरातील असणाऱ्या भाविकांच्या मस्तकावरती ज्यांचा कृपा वरद असता आहे ते परमपूज्य सद्गुरु गुरुवारी हरिभक्तीपरायण आमचे अवधूत महाराज येसवरीकर यांच्या कृपाशीर्वादानं सुरू असलेलं हे पारायण आहे आणि 41व्या वर्षात तुम्ही पदार्पण केलं आणि आजचा असणारा हा पारायणाचा 5वा दिवस आहे आणि पवित्र आणि गोड अशा वातावरणामध्ये हा कीर्तन सोहळा हा सप्ताह पूर्णत्वाला जातोय आजचा असणारा हा 5वा दिवस आणि या 5व्या दिवशीच्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान श्री दत्तात्रय यांच्या चरणाची सेवा करण्याकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू बसलेले मंडळी ऐकून जा असं म्हणतात नव्हे असं आहेच जो वारकरी संप्रदाय आपण जगतो पाहतो अनुभव घेतो या वारकरी संप्रदायाची स्थापना माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी अवघ्या 3 वर्षामध्ये घातली मी वयाच्या 3 वर्षामध्ये नाही म्हणलं अवघ्या 3 वर्षामध्ये घातली म्हणून तर म्हटलं जातं ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया वारकरी संप्रदायाचा पाया माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी दिला मग तिथून पुढे अष्टादश संतांनी ते मंदिर उभं राहण्याकरता आधार देण्याचं काम केलं त्यातला सगळ्यात महत्वाचा आधार दिला पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी खंब दिला भागवत आणि मंदिर उभा राहिलं बसलेले तुम्ही सगळे जाणकार आहात म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो मंदिर पूर्ण झालं आपण कधी म्हणतो वा अशी हुशार माणसं असल्या मला लय ताणच पडणार नाही बाबा असं मंदिरावरती शिखर नाही शिखरावरती कळस चढला आणि मग सगळ्यांनी कलशारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला आणि मग सांगितलं वा आजच्या दिवशी मंदिराची पूर्णता झाली तसं हे वारकरी संप्रदायाचं मंदिर उभं राहत असताना
शांती ब्रह्मनाथ महाराजांनी खांब दिला आणि शिखर बसलो, शिखरावर कळस चढला आणि या वारकरी संप्रदायाच्या मंदिरावरती कळस म्हणून कुणाची विराजमान करावं, तुका झाला से कळस भजन करा सावकाश. वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानी विराजमान असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा नाही, अवघ्या 4 चरणाचा. याच्यावर जीवामध्ये जन्माला आल्यानंतर भक्त पदाला जाता येतो. मग या भक्त पदाला जात असताना नेमकं त्या साधकाची अवस्था, साधकाची लक्षणं आणि एकदा भक्त झाला की त्या भक्ताकरता देव काय कृपा करतो याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग चिंतनाला विठाला. अभंग 4 चरणाचा आहे आणि अभंगातला प्रत्येक शब्द ना शब्द माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी जाणीवपूर्वक लिहिलेला आहे. जाणीवपूर्वक शब्द एवढ्या करता वापरला, तुकोबरायांचा गाथा म्हणजे पंचमवेद मानला जातो. माझ्या महाराजांचा गाथा पंचमवेद मानला जाणारा गाथा आहे. मग शब्दप्रयोग काय हलका असेल, अज्ञानी असेल, ज्ञानी वक्त्यानं केलेला तो गाथा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि अभंगातला पहिला शब्द तुकोबरायांनी खर्च केला, भक्त ऐसे जाना. बसलेले जर नीट लक्षात घेतलं पहिलं कडवं तर तुकोबराया असंही म्हणू शकत होते, ऐसे भक्त जाना. जर ऐसे भक्त जाना म्हटले असते तर पुढच्या कडव्याचा उत्तरार्धाचा अर्थ बदलला असता. जे देही उदास असणारा प्रत्येक जण भक्त झाला असता. आणि मग असं उदास असणारं गडी दुलवडीच्या दिवशीला बघायला मिळतात. हा कधी त्याला घर बी घावत नाही, त्याला रस्ता बी घावत नाही, त्याला वडून आणावं लागतो. ही तुझं घर, तू कुठं निघाला लोकांच्या घरी बाबा. तो आता येताना मला 2-3 भक्त मिळालं बाबा. आमचे ड्रायव्हर म्हणले का अंगाव बिंगा येतात का बघा महाराज, म्हणले ते उदास आहे आजच्या दिवस, त्यांची काळजी करू नका तुम्ही. उदासीन म्हणताना तुकोबराने आधी शब्द भक्त मग लक्षण सांगितलं, जे देही उदास, आणि मग मात्र लक्षण सांगायला सुरुवात केली. गेली आशा पास निवारोनी. पुराणामध्ये 7 प्रकारचे पास सांगितले बसलेले, 7 पाश पुराणात सांगितले. अहम, द्रव्य, दारा, स्वजन, ग्रह, पुत्र, आणि 7व्या क्रमांकाचा पास सांगितला तो आशा. तुकोबराय सांगतात हे 6 अधिक 7वा नावाचा पास अंतःकरणातून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत भक्त पदाला माणूस प्राप्त होऊ शकत नाही. मग हे 7 पाश कुणाकुणाचे गेले? अष्टादश संतांची यादी विचारात घ्या. सगळ्यांनी 7 पाशावरती विजय मिळवला आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ जागा मिळवली. मग कोणी अगदी मीराबाई पासून मुक्ताबाई पर्यंत आणि जगद्गुरु श्री तुकोबरायांपासून संत शिरोमणी सावतोबरायापर्यंत कोण्याही संताचा विचार करा, या संतांनी आपलं स्वकर्तृत्व पणाला लावलं, भक्त पदाला प्राप्त झाले. आणि एकदा भक्त झाला की देवापासून पुन्हा आता नागीने जाणे, पुन्हा येणंही नाही, पुन्हा जाणंही नाही, पडून राहीन तयट आहे. देवाच्या चरणाजवळ एकदा गेला भक्त झाला की मग विराजमान झाला, मग तिथंच राहिला. तुकोबराया सांगतात मग भक्ताचं एक लक्षण तुकोबरायाने सांगितलं. अजून एखादं लक्षण तुकोबरायाने दुसरं लक्षण सांगितलं. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. दुसऱ्या चरणातला पूर्वार्ध लक्षात घ्या. विषय तो त्यांचा झाला नारायण. या दुसऱ्या चरणातल्या पूर्वार्धाला प्रश्न 2 अंगाने प्रश्न करायचा. भक्ताचा विषय नारायणच का आणि भक्ताचा विषय नारायण होतो कधी? दोन्हीची उत्तर तुम्हाला देऊन जातो, ऐका. भक्ताचा विषय नारायणच का? भक्त झालं की आधी काय आहे? जन, धन, माता, पिता याविषयी अनासक्त, मग भक्ताचा विषय नारायण. आणि भक्ताचा विषय नारायण होतो कधी? जनाविषयी, धनाविषयी, मायबापाविषयी अनासक्त झाला की मग तो भक्त पदाला प्राप्त होतो. साधक मंडळींना पटलं. 2 उत्तर, 2 दृष्टांत दिले, 2 लक्षणं सांगितले. तुकोबरायांना साधक मंडळी प्रश्न करतात, जी मालक, थोडासा आवाज द्या हो दादा, जी मालक समजलं आम्हाला, तुम्ही भक्ताची लक्षणं आम्हाला सांगितली, आम्ही सुद्धा भक्त पदाला जायला तयार आहे. आम्ही 7 प्रकारच्या पाशावर विजय मिळवायला तयार आहे. आम्ही विषय आमचा नारायण करायला तयार आहे. तुम्ही सांगितलं तुमचं आम्ही ऐकतो. जन, धन, माता, पिता याविषयी सुद्धा आम्ही अनासक्त व्हायला तयार आहे.
पण तुकोबाराया तुम्ही गातेमध्ये आईचं वर्णन करताना लेकुराचे हित म्हणता, ऐसे कळवळ्याची जाती तुम्हीच म्हणता, आणि तुम्ही आजच्या अभंगात आई आवडू नको असं कसं काय बोलता? जनधन आपण मान्य करू, कारण जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळी, जनाविषयी आम्हाला माहिती आहे. धनही फार वाईट आहे, धनासाठी घेती प्राण आणि धनासाठी देती प्राण. धन फार वाईट आहे, ते दोनही गोष्टी मान्य करू. पण त्या तिसरी आणि चौथीची गोष्ट सांगितली ते काय आमच्या मेळात बसत नाही. कारण तुम्ही एकीकडं तर मातीची या चित्ती म्हणता, एकीकडं जिचे पिढे बाळ प्राण देचा विकळे. तुकोबरायाच्या अभंग गाथेत आईचं वर्णन करणारे, बापाविषयी सुद्धा वर्णन केलं, बाप करी जोडी लेकुराची ओढी. मग एवढं तुम्ही माय बापाचं अनन्य साधारण महत्व एकीकडे गाथेत लिहिता आणि आजच्या अभंगात आवडू नको म्हणता, हे कसं काय? पण बसलेले, मी सुरुवातीला शब्द वापरला, पंचम वेद मानला जाणारा तुकोबरायाचा गाथा आहे. शब्द प्रयोग जाणीवपूर्वक आहे. तुकोबराया म्हणतात, मी म्हटलो आईबाप आवडू देऊ नको, पण कोणते आईबाप हा प्रश्न करायला पाहिजे होता साधकांनी. कोणते आईबाप? जे आईबाप देवाची सेवा करत असताना आड येतात असे आईबाप आवडू देऊ. मग पुराणात असा बापही आहे, आणि पुराणात अशी, पुराणातला बाप कोण? बसलेली तुम्हाला भाषा कळती का? माझी भाषा कळती का? भाषा मी बोललेलो कळते ना हो महिला मंडळ. असं उगत राका राका माझ्या तोंडाकडे बघू नका. तुमचं माझं काय वैर नाही, बांधाला बांध नाही. मी काय पैसे मागायला तुम्हाला ठरल्यात तेवढं आमच्या गुरुजी द्या मला, त्याच तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण अख्ख्या गावाचं कर्ज एकट्याला फेडायचं असल्याने तोंड करून बसू नका. पुरुषांनो तुमच्या पाया पडतो, कधी जा चाल सांगू शकत नाही. काय काय माणसं नुसती राका राका बुवाकडे बघतात. त्याला वाटतं, असं वाटतं का ती फक्त ह्यालाच आलंय का ओढून आणले त्याला इथं बळत भाव. असं फ्रेश बसा. मला फ्रेश माणसं कीर्तनात आवडतात. उगा माझ्या फुलाच्या कीर्तनाला आल्यावाने बसू नका, असं माझ्यावर फुलं टाकाय आल्यावाने. हे सप्त्यातलं कीर्तन आहे. काय सांगत होतो? बाप सांगत होतो. पुराणातला बाप. महाराजांनी सांगितलं हिरण्यकश्यपू सारखा बाप. ज्या हिरण्यकश्यपूनं भक्त प्रल्हादाला भगवंताचं नामस्मरण करण्यापासून बाजूला ठेवलं, करू दिलं नाही, नवे नवे आपल्या राज्यात नामस्मरणाला बंदी घातली. तुकोबराया सांगतात हिरण्यकश्यपू सारखा बाप. आणि महिला मंडळ, आई कुणासारखी? आयांनो, आई कुणासारखी? कैकई सारखी. बर बर, आता तुम्हीच उत्तर दिलं, तुम्हीच मला सांगा, कैकई चांगली होती का वाईट होती? चांगली होती. फक्त महिलांनी बोला, बाकीच्यानी कोणी बोलणं. महिला बोल का? बोलत नाही इकडल्या महिला सगळ्या अशा मुख्या बिक्या नाही ना तुम्ही, मग बोलत चला. मला बोलणारी माणसं आवडतात. कैकई चांगली होती का वाईट होती? आया आया, तुमच्या पुढे तर हाणूनच घेऊ वाटायला लागलं बाबा मला चटा. तुम्ही काहीच बोलू ना बाबा, काय अवघडच झालं बाबा. हे सप्त्यातलं कीर्तन असल्यासारखं मला वाटत नाही बाबा तुमच्याकडं. तुमच्या अशी जबरदस्त नाही ना केली आमच्या महाराजांनी याच म्हणून, असं नाही ना काय तुमच्याकडं. मग बोलत चला ना. सोपा प्रश्न केला. कैकई चांगली होती का वाईट होती? निम्या म्हणतात चांगली, निम्या म्हणतात वाईट. बुवा तुला लागल ती घी. पुढंच 9ला वेळ आली पार, कवा पूर्ण करायचं तुझं कीर्तन? बर, ज्या ज्या विचार म्हणल्या कैकई चांगली होती त्यांनी मला उत्तर द्या. इथं बसलेल्या पैकी कैकई कुणाकुणाचं नाव आहे तिनं हात वर करा. हा, एकीचं बी नाही. आख्या हे सवडीत आता तर म्हणला चांगली होती. सांगू का? तुमच्या प्रश्नाच्या उत्तराचं समर्थन करण्याकरता मी उभा राहिलो. कैकई चांगलीच होती. मी लय जाणीवपूर्वक सांगतो बरं तुम्हाला, कैकई चांगलीच होती. पण आदल्या रात्री तिच्या कानाला चिकटली. कोण? तेवढी बरी ध्यानात ठेवली. हा, कैकई सांगा येत नव्हतं. मंतरा कस काय ध्यानात राहील? मंतरा होतीच त्या गुणाची ध्यानात राहण्यासारखी. मंतरा चिकटली. मंतरा नाव बी काय सुंदर आहे बाबा तिचं. मन संधी विग्रह जर केला मराठी भाषेत व्याकरण दृष्ट्या, तर जिचं मन कधीच थाऱ्यावर नाही अशी ती मंतरा. तवा एकच होती. रामायणात एकच मंतरा होती. रामायण घडलं. आता बरं आहे ना, आता प्रत्येक आळीला एक मंतरा झाली. हो, एका घराची 2 घरं झाली की म्हणायचं ह्यांच्या घरात मंतरा आली. आली तर आली. पण मंतराची कठीण
म्हणताना कैकेयीला सांगते, ए कैकेयी, वेडी झाली का काय? तुझ्याला लावते वनवासाला आणि तिच्याला बसवते गादीवर. तिच्याला म्हणजे राम कुणाचा? तुम्ही नाही का ते फेरा धरत, पंचमीच्या वेळेस फेरा धरता का नाही तुम्ही? गाण्याचा फेरा धरता त्यावेळेस ते गाणं म्हणता तुम्ही कोणतं? कौशल्याचा रामबाई, राम कुणाचा? कौशल्याचा. कौशल्याच्या रामाला वनवासा गादीवर बसवते आणि तुझ्याला वनवास. हा कुठला न्याय आहे? तर सांगू बाबा तुम्हाला, ज्या माणसानं खरंच, मी तर म्हणतो नाती टिकवायची असली तर माणसाने कधीतरी रामायण वाचाच. नसेल वाचतायत तुम्हाला, ऐका रामायण. थोडा आवाज द्या हो, लय जीव निघतो माझा. बाजूचा आवाज द्या, मॉनिटरला नसेल तर. अजून लय की परवा दिवशी 3 कीर्तन करायचे बाबा मला, उद्या 2 करायचे. कसं माझा आवाज चालेल मला सांगा? तुमचं नाव एकदा सांगाच, तुमचं नाव घेतो म्हणजे तुम्ही आवाज द्यायचा मला. सराव दादा जरा, गोविंद दादा असं सर. काय नाव आहे दादा तुमचं? नाव सिस्टमचं आपल्या विकास का? मित्र सहकारी. वा वा, गोड आहे दादा तुमचा आवाज, लय सुंदर आवाज आहे. फक्त तुमच्या पाया हो का, मी तुमचं नाव घेतलं की नाही? आता नाव कुणी कुणाचं घेत नाही, लग्नात घेतो. कोण कुणाचं? बायको नवऱ्याचं घेत. आता मी तुमचं नाव घेतलं, लग्नात एकदा नाव घेतलं तर नवऱ्याची जबाबदारी असते आयुष्यभर तिचा सांभाळ करायचा. का? एवढ्या भल्या माणसात मालकाचं नाव घेतलं ना तिनं, मालकाची जबाबदारी आहे आयुष्यभर हिला सांभाळायचं, बायकोला सांभाळायचं. तसं आता मी तुमचं नाव घेतलं की नाही, ना आयुष्यभर नका सांभाळू, पण तासभर का होईना पण मला सांभाळून घ्या तुमच्या पायाकडून. हा, कुठं होतो आपण? कीर्तनात. बरं 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 झालं मला सांगितलं. विठाला विठाला नाते टिकवायचे असेल तर माणसानं रामायण वाचावं कधीतरी आणि रामायण ऐकावं. नाही वाचता आलं कधीतरी ऐका रामायण. रामायणानं भावाभावातलं प्रेमही शिकवलं आणि रामायणानं भावाभावातलं वैरही शिकवलं. नाहीतर रावण काय मरण्यासारखा होता का? रावणाची लय शक्ती होती मायबा. रावण सहजासहजी मेलाच नसता, पण सख्खा भाव मिळाला जाऊन. कुणाला? रामाला. युद्धक्षेत्रामध्ये धारा तीर्थ पडलेला रावण रामाला सांगतोय, रामा लय छाती काढून चालू नको, लय गर्वानं कॉलर टाईट करू नको. का? तुझा विजय झाला त्याला कारण आहे तुझा भाऊ तुझ्या सोबत आयुष्यभर राहिला आणि माझा पराजय झाला रामा, त्याला कारण एक आहे, माझाच होता पण तुला जाऊन मिळाला, परिणाम मला मारावा लागला. हे वैर शिकवलं. आणि भावाभावातलं प्रेम सांगू, प्रभू रामाला वनवास कैकेयीमुळे मिळाला 14 वर्षाचा, पण देव वनवासाला गेला, आपला भाऊ वनवासाला गेला, पण भरताला सहन नाही झालं. तसं पाहायला गेलं बाबा तर भरताचं आणि रामाचं नातं हे सावत्र भावाचं होतं, सख्याही नाही, सावत्र भावाचं होतं. पण प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेले. भरतानं भरताला गादी बसवण्याचा निर्णय, भरताच्या कानावर शब्द गेले, डोळ्यात अश्रू यायला लागले भरताच्या. भरत म्हणतो, माझा देवच 14 वर्षाच्या वनवासाला चालला, मी काय या गादी बसू? त्याग केला भरतानं, गुहेत गेला आणि रोज रडायचा भरत. रोज कुणासाठी? होय बसलेले, कुणासाठी रडत होता भरत? एका भावासाठी. आपल्या रामाकरता रडणारा भरत माणसानं कधीतरी हृदयात ठेवा. पाया पडतो पुरुष वर्ग, पैशाच्या नादात नाती गमवू नका. भावाशी बोलत नसाल, मी तुमच्यापेक्षा लहान आहे. इथं कितीतरी बसलेली अशी माणसं आहेत जे आपल्या सख्या भावासोबत बोलत नाही. काय नेणार आहे सोबत तुम्ही? बाप निघून गेला तुमचा आणि तुमची वाटणी झाली. वाटणी झाल्याबरोबर 1 एकर 2 एकर 3 एकर 5-10 एकराच्या रानाची वाटणी झाली आणि वीतभर बांध तुमच्या मोठ्या भावाला जास्त गेला. जेव्हा बांध भावाला जास्त गेला तेव्हापासून भावानं तुमच्याकडे पाहिलं नाही, तुम्ही तुमच्या भावाकडे पाहिलं नाही. मोठा विचार करतो, बारक्यानं दादा म्हणून हाक मारणारा तो आवाज ऐकण्याकरता कानात तृप्त राहिले. काय सोबत नेणार मला सांगा ना तुम्ही? नातीचा पगाड्या, पैसा काय आज चौद्या येऊन जाईल तुमच्याकडं. गेलेली माणसं. म्हणून महिला मंडळ भावाच्या हिश्श्यात कधी वाटणे दाखवायची नाही. तो देईल तुम्हाला त्याच्या सोयीच्छेनं. जर तुम्ही त्याच्यात भागीदारी दाखवली, भावाच्या वाटणीत तुम्ही तुमचा हिस्सा मागितला, देईल तुम्हाला, तुमचे भाऊ नक्की देतील. पण पवित्र रक्षाबंधनाचा सण येईल, त्या रक्षाबंधनाच्या पवित्र सणा दिवशी ज्याच्या हातावर राखी बांधायची तो भावाचा हात तुमच्या आयुष्यातनं कायमचा गमवलेला असेल, लक्षात ठेवा. म्हणून नाती जपा, पैसा आजचा उद्या येऊन जाईल. रामायण सांगत होतो तुम्हाला, कैकेयीपासून आपण बाजूला गेलो. माझे तुकोबराया सांगतात, कशी बी असू द्या कैकेयी,
जिनं 14 वर्षाचा वनवास माझ्या प्रभू रामाला लाभून दिला ती कैकई सारखी आई आणि हिरण्यकश्यप सारखा बाप नावडे माता पिता. साधक मंडळीला एवढं उदाहरण दिलं पटलं ना तू साधक मंडळी. साधक म्हणे वा तुकोबा आलाय आम्हाला पटलं आणि भक्त पदाला तयार व्हायला तयार आहे. पण आणि वाक्यात पण शब्द आला ना मागच्या वाक्याला किंमत राहत नाही. एखाद्याकडे गावात पैसे उसणं मागा जायचं असंच निवांत असल्यावर त्याला रामभाऊ पोरीचं लग्न आलं 20,000 उसणं देतो का रे. ती नाही म्हणत नाही पण वाक्य लय सुंदर वापरतो. दिला असतं बरं का तुला 10,000 20,000 उसणं. पण म्हणलं की समजायचं ही जात देणारातली नाही. पण शब्द आला आणि तुकोबरायाचं अंतकरण हे लावलं. साधक मंडळीला एवढं सांगून सुद्धा जर पण शब्द अंतकरणात उमटत असेल जर शंका मनात येत असेल तर आपण एवढं सांगून उपयोग काय. पण साधकांचा प्रश्न ऐकून घेतला. पण साधक मंडळी म्हणतात आमचा फायदा काय. आणि फायदा विचारत असताना तुकोबरायाने फायदा सांगितला. निर्वाणे गोविंद असे मागे असे पुढे उभा निर्वाणे गोविंद. गोविंद म्हणजे आलं ना लक्षात तुम्हाला मला काय म्हणायचे. हे गोविंद म्हणजे देवाकरता वापरलेली नाव आहेत. लय नाव देवाला दिली. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासी बाप रकुमा देवी वरुकुन बाणली कैशी. देवाची नावं अनंत आहेत. अवतार अवताराच्या राशी तो हाव भाव देवरी राशीच्या राशीला नटलेला तो देव आहे. किती किती नावं दिली देवाला. विठ्ठल माधव केशवा माधवा गोविंदा नारायणा. तुकोबराय म्हणतात तो भगवान परमात्मा त्याला समर्पण दिलं. भक्त जर झाला तर तो तुमच्या माग पुढे उभा राहून रक्षण करेल. कुणाकुणाचं केलं माग उभा राहून आणि कुणाकुणाचं केलं पुढं उभा राहून. महाभारतात दोनही उदाहरणं आहेत. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं अर्जुनाच्या पुढं आणि त्याच महाभारतात द्रौपदीवरती वस्त्रहरणाचा प्रसंग आला. द्रौपदी करता देव साडी बनून राहिला. मागे पुढे उभा मागे पुढे उभा मागे पुढे उभा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आगाध निवाराया. हो पडे देह भाव पडे देह भाव पडे देह भाव पुरविवास माग पुढं राहून रक्षण करतो निर्वाणे गोविंद. आणि एकदा त्यानं रक्षण करायला सुरुवात केली की मग अंतकरणातली कोणतीच इच्छा अपुरी राहत काहीच साकडे पडवणे दी. आणि शेवटी मात्र तुकोबरायांनी जरा आधार दिला साधकाला. तुम्ही जर नीतीनं धर्मानं न्यायानं वागलात ना देव तुमच्या सोबत आहे. तुम्ही जर अन्यायानं वागला अधर्मानं वागला अनीतीनं वागला तर तुकोबराया वर्णन करतात घातली भय येसवडीत जाणे नाही 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 नरकात गेल्याशिवाय पर्याय नाही. तुकोबराया पुरावा देत नाही. माझ्या ज्ञानोबरायांनी सुद्धा पुरावा दिला. देव सोडून वागला अधर्मानं वागला या माझा पावलेले आवडल्या बाबा मला. अरे त्याला आराम मिळतोय. झोपलं की आपलं गडी निवांत होता. फक्त उठायचं एवढं ध्यानात राहू द्या बरं का असं. हा वा तुमच्या गोविंद महाराजांनी फार सुंदर चाल गायली बघा. हरी विना जन्म नरकची पै जाणा हे ज्ञानोबरायांनी दिलेला पुरावा आहे. अधर्मानं वागलात आणि ज्ञानोबराया सांगतात धर्मानं वागला नीतीनं वागला अन्यायानं वागला त्याचाही पुरावा ज्ञानोबरायांनी हरिपाठा दिला. द्वारकेचा राणा
व्यासाची आकुणा द्वारकेचा राणा. भगवान श्रीकृष्णाला राबावं लागलं कुणाच्या घरी? पांडवाच्या घरी. का? संख्येच्या बाबतीत विचार केला तर पांडवापेक्षा कौरव कधी बी जास्तच होती. पण का राबावं लागलं पांडवाच्या घरी? कौरव धर्मानं वागले. कौरवांनी अन्याय केला पांडवावरती. धर्मानं वागला अर्जुन, धर्मानं वागला धर्मराजा, नावच धर्म आहे त्याचं. वा, 5 भावंड धर्मानं वागत होती. परिणाम देवाला त्यांच्या घरी राबावं लागलं. तुकोबराया सांगता सत्य कर्माला सहाय्य करा. चांगली जी माणसं वागतात. आपले गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांनी एवढं सगळं त्यांना मला वाटतं 10-11व्या वर्षी त्यांना साक्षात्कार झाला माझ्या भगवान दत्तात्रयांचा. सांगू तुम्हाला, भगवान दत्तात्रयाचं महात्म्य एवढं वाटतं तितकं सोपं घेऊ नका तुम्ही. 2 अधिकार प्राप्त आहेत भगवान दत्तात्रयांना. या जगात लय देव आहेत. 33 कोटी देव सांगितले. पण 33 कोटी देवतांपैकी ऐकाय बसलेले या सगळ्या देवतांपैकी 2च देवतांना संतही होता आलं आणि 2च देवताला देवही होता आलं. एक संत त्यामध्ये माझे भगवान दत्तात्रय आहेत आणि दुसरे संत हनुमंतराय आहेत. हनुमंतराया संतही आहेत आणि हनुमंतराया देवही आहेत आणि भगवान दत्तात्रय देवही आहेत. आता त्रिगुणात्मक त्रिमूर्ती 3 देवाचे एकत्रीकरण म्हणजे भगवान दत्तात्रयात. लक्षात ठेवा, 3 देव एकत्र येऊन दत्तात्रयांची निर्मिती आहे आणि ते संतही आहेत आणि भगवान दत्तात्रय देव सुद्धा आहे. हनुमंतराया देव आहे, संतही आहे. का संत आहेत? भगवान प्रभू रामचंद्राची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. साधक अवस्थेतून देवाची सेवा केली, तिथं संत पद मिळालं आणि भक्ती श्रेष्ठत्वाला गेली आणि देवानं जवळ केलं. देव पहावयासी गेल, देवच झाले. असे 2च संत, एक दत्तात्रय आणि माझे हनुमंतराय. म्हणून लक्षात ठेवा, सत्य कर्म करा. नाही तुम्हाला करता आलं चांगलं कार्य, नाही तुम्हाला महाराजांना सहकार्य करता आलं, अजिबात करू नका. काही नडलं नाही तुमच्याशिवाय. एखादा जर ह्याला आडवा चालत असेल, आज हे सप्ताह व्हावं महाराज लोक हे सगळ्याला बघवत नाही. आडवी लावणारी बरीच असतात. घरोघरी आमच्या इकडं तसं, तुमच्या इकडं तसं आडवी लावणारी लय असतात. मग कुठं साक्षात्कार होतो वय, कुठं देव भेटतो वय, अशी बोलणारी बिले. अरे तू येऊच नको इकडं, तुला बोलावला कुणी? इथं देवाच्या दारात निमंत्रण देण्याची गरज नाही. ज्याला अनुभव मिळाला ते आपोआप माणसं कुठून इथपर्यंत येणं. किती थंडी असू द्या. नाही तर गावची लोकसंख्या किती आहे आता? तुमच्या येसुडीची लोकसंख्या किती आहे? सांगा की मी का राहिलोय तो का तुमच्या का काय बाबा ती म्हणलं का सांगितली कमी असली म्हणजे आला बिला राहिला तर कुठं उद्योग वाढवून. 1,500 लोकसंख्या. दादा किती लोक आहेत कीर्तनाला? लय झालं 500-700. बाकीची कुठं गेली? युद्धाव कुठली युद्धाव जातात? झोपले असेल. हे आहे असे सांगू तुम्हाला, देवाचं स्मरण, देवाचं भजन, देवाच्या दरबारात येऊन टाळ्या वाजवणं, मुखामध्ये त्याचं भजन येणं, हे ज्ञान ऐकलं, श्रवण भक्ती सुद्धा मिळण्याला भाग्य असावं लागतं. भविष्य आपलं पुण्य जर पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं. जन्मोजन्मी पुण्य केले, जन्मोजन्मी देवाया विठ्ठले कृपा केले, जन्मोजन्मी कृपा केले, देवाया विठ्ठले कृपा केले, जन्मोजन्मी भजन यायला, देवाचं स्मरण घडायला जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं. महाराज सांगा हे कोणाच्या नशिबात नाही. भाग्यवान आहात मंडपातले सगळेच. देवानं आपल्याला या मृत्यू लोकामध्ये एवढ्या महामारीच्या आजारातून सुद्धा आपल्याला जिवंत ठेवलं, इथं येण्याची सद्बुद्धी दिली. हे भगवंताच्या आपल्यावरती असणारे आशीर्वाद आहेत. म्हणून करता आलं तर चांगलं करा. सत्यमान चांगलं माणसं त्याला सहकार्य करा, त्याला आडवं लावू नका. जर आडवं लावलं तर धमकी देऊन सांगतात. परखड शब्द आहे, घातली भय, नरकात गेल्याशिवाय पर्याय नाही. तुकोबरायांची भाषा आहे. म्हणून लेकट डोकला नाही ना करता येत चांगलं दुसऱ्याचं, अजिबात करू नका. कारण आपला जन्म दुसऱ्याचं चांगलं करण्याकरता अजिबात झाला नाही.
हाय हाय लय गाव फिरली पण तुमच्या एवढं खरं बोलणारं गाव आज पहिल्यांदा गावलो हो. ठळकत नाही म्हणले सगळे. नका करू पण हो का कबीरदासजी महाराजांचा दोहा आहे, फार सुंदर वर्णन करतात गोविंद महाराज कबीरदासजी महाराज. हो भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर मत रहना. हे माझे कबीरदासजी वर्णन करतात. करता आलं तर चांगलं करा, नाही तर गातली अभय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता विठ्ठल विठ्ठल. अगदी थोडक्या वेळामध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उरला आहे आपल्याकडे अर्धा तास. थोडं पुढे गेलं तर चालतंय तुम्हाला. पुढची म्हणते ती चालून द्या चालून द्या. मागची म्हणत असेल का ह्याला कवा होतं का नव्हतं का आम्हीच घावलो ह्याला आज बाबा असं. अजिबात उशीर करणार नाही. बरोबर एक 5 ते 10-15 मिनिटं जास्तीत जास्त पुढं जाईल. 9 पासून पुढं. हे माझं कीर्तन म्हणजे मराठी शाळेसारखं असतं. लई सोपं साधं बरं का. मराठी शाळा किती वाजता भरते रे पोरांनो? 10:30ला. आणि सुट्टे कितीला? हा माझं कीर्तन तसंच आहे. मराठी शाळेचा एकच नियम असतो, किती बी वाजता शाळा भरू द्या. 10:30ला भरू, 12ला भरू, 2ला भरू, नाही तर 4ला भरू. सुट्टे कितीला? 5ला. माझं कीर्तन तसंच आहे. 9ला, 8ला, 7ला चालू करा, 7:30ला करा, 8:30ला करा, नाही तो 8:45ला करा. सुटणार कितीला? 5ला. आता ह्याचं का म्हणणं का काकडाच करून बुवा घरला लावा काय त्याचं म्हणणं. बरोबर टाइमला 9 वाजून 5-10 मिनिटांना आपलं कीर्तन संपलेलं आहे. आता जरा तुम्ही फ्रेश झाला. आत्ताशी आपलं कीर्तन चालू झालं म्हणजे आता चालू झालं म्हणजे इथून पुढे 2 तास काय काळजी करायची गरज अजिबात नाही. तुम्हाला हसत खेळत कीर्तनाचा अभंग सांगतो, चिंतन तुमच्या पुढे मांडतो. मी सुरुवातीला 4 चरण का सांगितले महाराज सांगू का? परत माणसाची मनस्थिती राहत नाही. सुरुवातीला एक शब्द ना शब्द आता अख्खा अभंग तुमच्या काळजात बसला. लक्षणं काय आहेत, काय केल्यानंतर काय होता येतो, कुणी कुणी केलो, कुणा कुणा करता देव राबला, हे सगळं तुमच्या पुढे मांडलं. आता राहिलेल्या वेळेत जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करू. भक्त ऐसे जाना तुकोबराया म्हणतात. आणि जयदेव उदास हा शब्द महत्वाचा आहे. उदासीनतेचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक अंतरंगापासून देहावर उदास असणं वेगळं आणि बाह्य रंगानं देहावर उदास असणं वेगळं. तुकोबराया म्हणतात बाह्य रंगाने केलेली भक्ती देवाला आवडत नाही. बाह्य रंगानं केलेलं भजन देवाला आवडत, दिखाव्याचं भजन देवाला आवडत नाही. तू का म्हणे नको वरभंग देवा आणि घेई माझी सेवा देवा. वरच्या मनानं केलेली भक्ती. अहो एखाद्यानं आपली स्तुती केली वरच्या मनानं आपल्याला आवडते? बसते आवडते का? नाही आवडत. वर भगवा झाला नामे नाही बाबा. वर भगवा झाला नामे अंतरी वस केला कामी. वा एवढं वर भावे झाला नामे नामे आणि अंतरी वस केला कामी. वस केला का? हा बघा हे प्रमाण फार सुंदर आहे. नामानं वरच्या नामानं सिद्धत्वाला गेला आणि अंतकरणात काम वासना जागी झाली. काय कापायचं त्याला? रावण एवढा भक्ती करायचा प्रभू रामाची, भगवान शिवजीची लय भक्ती मोठी रामाची रावणाची, पण एका वासनेपोटी मारावं लागलं. कुणाची कुठली वासना? सीतेला पळवून आणण्याची काम वासना जागी झाली. संपला ना रावण. अंतकरण साफ पाहिजे, स्वच्छ पाहिजे आणि त्यानं केलेली भक्ती. मग याच्यामध्ये अंतरंगापासून उदास असणारे अष्टादश संत आहेत. त्यामध्ये संत गोरोबा काकाची भक्ती पाहायला मिळते. वा काय भक्ती होती. संती नावाची पत्नी आहे, घरातलं पाणी संपलं आणि काका बाहेर भजन करता. कुंभारवाडा तो काकांचा, गोरोबा काकाचा कुंभारवाडा. भजन चालू झालं काकांचं. हातामध्ये चिपळ्या, डोळे बंद केले, पांडुरंगाचं भजन चालू झालं. पाणी संपलेली संती 8-10 महिन्याचं लेकरू असेल, झोपडीत आपलं लेकरू झोपवलं, संती त्या झोपडीच्या बाहेर आली. काकांच्या जवळ आली आणि काकाला विनंती, ओ काका घरातलं पाणी संपलं, आत्ता डावर जाते, आता विहिरीवर जाते, पाण्याची घागर भरून आणते, तोपर्यंत झोपडीतल्या लेकरावर लक्ष राहू द्या. संतीला वाटलं मालकाने आपले शब्द ऐकून घेतले म्हणून संतीचा भ्रम झाला. आता तो पूर्वीचा काळ आहे, आता ते राहिलं नाही सगळं. आता काय
आता कष्ट राहिलं नाही माणसाला, आता त्रास राहिला नाही, आता सगळं सोपं झालं. ते जलस्वराज्यामुळं पाणी घरातच आलं. आता ती स्कीम आहे का इकडे जलस्वराज्याची? दारात नळ आहे का प्रत्येकाची? आहे ना. आणि ते सगळीकडे झालं. आता काय तुम्हाला ताप, पाणी संपलं की पूर्वी विडीवर जावं लागा, आडाव जावं लागाय. आता दारात नळ आला, ताप काहीच राहिला नाही. हांडा घ्यायचा होता, तो नळाला लावायचा, भरायचा आणि घरात नेऊन ठेवायचा. आता तिथं बी ह्यांनी डोकं लावलं, नळालाच नळी लावली आणि नळी डायरेक्ट किचन वाट्याव, म्हणून किचन वाट्यावर नळी नेले नाही. आता काय ताप राहिला? पाहुणा आला चुकून तर तांब्या भरून, तांब्या घ्यायचा, भरायचा आणि पाहुण्याला म्हणायचं पाहुणं घ्या पाणी. हे तिथं बी डोकं लावणार काय 5-10 वर्षानं. पाहुणा जा आला तर पाहुण्या म्हणा घ्या नळी, लागल तेवढं प्या, तुम्हीच बंद करा. आता माणसाला कष्ट राहिलं. बदलला का? संस्कृती बदलली, काळही बदलला. आता संपलं. पूर्वी काय राहिलं नाही. आता बाबा तुमच्या काळात विश्वास होता, आता नाही राहिला विश्वास. आता काय राहिला? आता एखाद्या पूर्वी तुम्ही जर एखाद्याला म्हणला ना चल 2 गुंठ 2 एकर तुला अशी दिली तर तुम्ही ती देत होता. आता नोटरी करा, नाही तर तहसीलदार कार्यालय ह्याच्या घरी आणून ठेवा तरी कबूल होत नाही. 2 गुंठ्याला कबूल होत नाही. एकराचं तर कुठं घेऊन बसला तुम्ही? आता राहिलं नाही. पूर्वी न्याय होत, पूर्वी कष्ट होत. पाणी संपलेलं संती निघाली आणायला. काकाने ऐकून घेतलं, तिचा भ्रम झाला. पण काकाचं भजन असं होतं, जय देही उदास उदास अनंत का संसार माया भ्रम सगळं काही बाजूला ठेवलं, भजन चालू होतं. आता ते भजन गोरोबा काकानेच करावं. एकदा डोळे बंद केले ना, असो ऐसा कोठे आठवची ना. मग तुकोबरायचं भजन तसं, तुकोबरायांचं कीर्तन चालू झालं की तुकोबरा डोळे दाखवून घ्यायचे. सगळी माणसं उठून जायची, कोणीच राहत नव्हतं. 4 पहाटे 4-5 वाजेपर्यंत तुकोबरायाचं कीर्तन, एकटेच डोळे झाकले. असो ऐसा कोठे अविदेही अवस्थेला जाऊन माणसाचं भजन असं. डोळे बंद केले, माझ्या पांडुरंगाचं भजन करू बघा आकाशा मुखात. एकदा करता आपण सगळे मिळून करू. एकदा सगळ्यांनी 2 हातानं टाळी वाजवायची आणि माझ्या पाठीमागे म्हणायचं रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, राम हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, हो रामकृष्ण हरी जय, रामकृष्ण हरी, हो हरी जय जय, भजन मुखामध्ये चालू आहे. संती गेली पाण्याला आणि झोपडीतलं झोपलेलं लेकरू जाग झालं. महिला मंडळ, झोपलेलं लेकरू जाग झालं. लेकरू जाग झाल्या काय करतो पहिल्यांदा? झोपला का काय? झोपलेलं लेकरू जाग झाल्या पहिल्यांदा काय करतो? हा लेकर आहेत का तुमच्या गावात? गावातले मग झोपलेलं का ह्याला का मीटिंग भरवता का ज्ञानेश्वरी वाचायला लागते का गाथा वाचायला काय? जागा झाल्याबरोबर ते रडायला लागत. लेकरू लागलं रडायला. आपल्याला कुणी उचलून घेत नाही. लेकराच्या लक्षात आलं, झोपडीतलं लेकरू रांगत झालं. रांगत 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 लेकरू झोपडीच्या बाहेर आलं आणि बाहेर आलेलं लेकरू, त्या लेकराला दिसला आपला बाप जो पायानं चिखल तुडवत होता. कुंभारवाड्यातली घटना आहे. संत गोरोबा काकांचं चरित्र तुमच्या पुढे सांगतोय. आलं लेकरू, जोर जोरात रडते, बाप उचलून घेत नाही. तेच रडणारं लेकरू आपल्याला आपला बाप उचलून घेत नाही हे लक्षात आल्याबरोबर जे चिखलाचं काम तोडवायचं चालू होतं, पायानं त्या चिखलामध्ये ते लेकरू उतरलं. पहिला पाय लेकराच्या छातीवर पडला, निम्म लेकरू त्या चिखलात रोवल्या गेलं. दुसरा पाय लेकराच्या नरड्यावर पडला आणि तोंडातनं रक्ताची चिळकांडी बाहेर आली. येसवडीकर काही क्षणात लेकरू आणि ते चिखल एकमेव झाला. शितड्या झाल्या लेकराच्या. नवल घडलं कुंभारवाड्या. नवलाची गोष्ट, नवलाची गोष्ट, नवलाची गोष्ट, ऐक सखे बाई, कुंभारान पाय तुडविले पायी. नवलाची गोष्ट, ऐक सखे बाई,
बाकीच्यांची माफी मागतो बरं का मी. म्हणजे काय हे सिंगल का ओरखतोय मी, वेळ आपल्याकडने. तुम्हाला गडीभर सुट्टीच, फक्त जाऊ नका. आधार असावा मला विकून. माझं कीर्तन म्हणजे पैसा वसूल काम असतं. मी लय ताप देत नाही मागच्या माणसाला. गायक वादक मंडळाला लय ताप नसतो माझा. मी एकटाच काय जीव काढायचं ते काढतो. नवलाची गोष्ट ऐक सकाळी बाई, कुंभाराने बाळ तुडविले पाय. कुंभारवाड्यात नवल घडलं, लेकरू पायाखाली तुडवलं. पाण्याला गेलेली संती आली, घागर डोक्यावर तशीच आहे. झोपडीत पाहिलं, लेकरू दिसलं नाही. तिला वाटलं कदाचित लेकरू जागं झालं असेल, काकांनी उचलून घेतलं असेल म्हणून झोपडीच्या बाहेर आलेली संती काकांच्या कडेवर नजर गेली, पण लेकरू काय कडेवर दिसलं नाही. तीच संतीची नजर चिखलामध्ये उतरली. लाल बुंद झालेला चिखल पाहिला, संतीच्या लक्षात आलं आपलं लेकरू आपल्यात राहिलं नाही. महिला मंडळ, ज्या दिवशी आपल्या आयुष्यातनं आपला तरणा ताठा पोरगा निघून जातो एखाद्याच्या आयुष्यातनं, त्याला विचारा एक लेकरू जाण्याचं दुःख काय आहे मायबा. म्हणून मी रोज प्रार्थना करतो भगवंताला माझ्या कीर्तनातून रोज, हे देवा वैऱ्याच्या सुद्धा वाट्याला 3 दुःख कधी देऊ नको. एक, लेकरू लहान असताना लेकराची आई कधी मरू नये, भयान दुःख असतं त्या लेकराच्या वाट्याला आले. तरणा ताठा कधी कुणाचा पोरगा मरू नये. संपलं त्याचं आयुष्य, त्या मायबापाचं अस्तित्व संपलं. सगळे बघितलेले स्वप्नाचा चाकाचुराडा होतो त्याच ठिकाणी. आणि म्हातारपणात कधी कुणाची पत्नी आणि म्हातारपणात कधी कुणाचे मालक मरू नये. सगळ्यात जास्त आधार असतो भातुकलीच्या केळामधली राजानी करानी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक काय. तरणा ताठा एखाद्याचा पोरगा गेला, कशी काळाची चाहूल आली. अरे नाही म्हणावं कीर्तनात, पण मला राहावत नाही. सिस्टम गोड आहे त्याच्यामुळे म्हणूनच जातो. म्हणू का? ऐक, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार. राजा राणी चिमन पिलानो खुशीत या, करीन गमावल माया काळ घातल्या ममतेची. धरीन गमावल छाया घर सुखात माझं ठेव, करी जन्माचा उतार होता सोन्याचा संसार. राजा राणी ज्या दिवशी एखाद्याच्या आयुष्यात आपलं लेकरू जातं ना मायबाप, त्याच्या वाट्याला आलेलं ते वैधव्य आहे. मी सांगू तुम्हाला, वैधव्य फक्त महिला स्त्रीच्याच वाट्याला येतं असं नाही. आयुष्यात आपल्या हक्काचा माणूस निघून गेला की त्या प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आहे, वैधव्य आहे. तरणा पोरगा गेला, त्या जन्मदात्या माय बापाच्या वाट्याला आलेलं दुःख आहे. माय निघून जाते, बापाच्या वाट्याला आलेलं वैधव्य आहे. बाप निघून गेला, मायच्या वाट्याला आलेलं वैधव्य आहे. आणि सांगू, गुरु निघून गेले, शिष्याच्या वाट्याला आलेलं ते वैधव्य आहे. लक्षात हे माणसानं जाणलं पाहिजे. कुठनं गेलो आपण लांब? गौरबा काकापासून लांब गेलो. ते बरोबर जागा येण्याचा प्रयत्न करतो. अशी माणसं ऐकाय असल्यावर काय लागते मला सांगा. लेकरू डोळ्यासमोर निघून गेलं, सहन झालं नाही. ती आई आहे ना, अहो कसंही असू द्या लेकरू, आईला आपलं लेकरू प्रियच असतं. लेकरू शेंबडा असू, नकटा असू, आंधळा असू, बहिर लंगड कसलं बी असू द्या, पण ते जर लेकरू त्या मायला दिसलं ना, तर लेकरू म्हणजे वा आला माझा वाघ. वाघ कोण आला? माझी आसडी बसडी. जुराळ निघलं तरी त्या वाघाला पळाय जागा पुरत नाही, पण तरी आई म्हणते आला. याच्या पाठी आईचं प्रेम असतं. माय आईला सहन झालं नाही, संतीला सहन झालं नाही. लेकरू निघून गेलं, पण संतीनं मालकाला, गौरव काकाला नाही बोलली. ज्याचं भजन चालू होतं त्या देवाला शिव्या द्यायला सुरुवात. मायबाप, देवाला शिव्या देण्याचा अधिकार जनाबाईचा, देवाला शिव्या देण्याचा अधिकार संतीचा. मी तर जाणीवपूर्वक सांगतो महाराज, एखाद्या वक्त्यानं जाणीवपूर्वक सुद्धा या नारदाच्या गादीवरून देवाला दिलेल्या शिव्यांचा उल्लेख करायचा नाही करावा. तो आपला अधिकार नाही, तो त्या संत महात्म्यांचा अधिकार. दिल्या देवाला शिव्या, मग मात्र बाणावर आले. हाडाचा वारकरी असू द्या, स्वतःला मारलेला सहन करेल, पण देवाच्या नावानं बोललेला ब्रश शब्द कधीच माणूस सहन करणार नाही. सहन झालो, काठी घेतली मारायला धावले.
संतीनं सांगितलं मालक अंगाला स्पर्श कराल तर पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला. हातात काठीच गळून पडली, स्पर्शच केला नाही. बरेच दिवस निघून गेले पण शपथ घातली होती स्पर्श. वंश वाढणार कसा, स्पर्शच केला नाही संतीला. संतीनं डोकं चालवलं, आपला पोरगा तर निघून गेला, वंश आपला बुडाला. जर आता नाही डोकं लावलं तर पुढे आपला वंश वाढणार कसा. म्हणून संती आपल्या बापाकडे गेली. थोडा आवाज द्या. बापाकडे गेली आणि बापाला विनंती करते, हो बाबा माझी जी बारकी बहीण आहे ना तिचा विवाह काकाशी लावून द्या, निदान आमचा वंश तरी पुढे वाढेल. काकांनी परवानगी, संतीच्या बापानं परवानगी दिली. थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. लग्न लागल्या गेलो, पोरगी सासरी जायला निघाली, पाठवणीची वेळ आली आणि संतीचा बाप गोरोबा काकाच्या जवळ आला. सांगतो, काका पाया पडतो तुमच्या, पहिलीला सांभाळत असं. पहिली जशी सांभाळली वा बाबा तशीच माझी दुसरी पोर सांभाळा. जर तशी दुसरी नाही सांभाळली तर तुम्हाला त्या पांडुरंगाची शपथ आहे, आण आहे. पहिलीला स्पर्श करायचा नाही, दुसरीला संपला वंश, बुडाला वंश. पण या दोघही पत्न्या एके दिवशी काकांची झोप लागली, दोनही पत्न्या जवळ झोपल्या. दोघी हात आपल्या अंगावरती ओढून घेतले काकाचे. भानावर आलेले काका दोघींना स्पर्श झाला हे पाहिल्याबरोबर मी आज माझ्या पांडुरंगाची शपथ मोडली, बाटला माझा देव आज माझ्याकडून. शपथ मोडली मी आज, काय अधिकार आहे मला. ज्या हातानं शपथ मोडली, ज्या हातानं स्पर्श केला. मायबापा हो, त्याग काय असतो, समर्पण काय असते, संतांकडून शिकायला मिळतं आपल्याला. ज्या हातानं शपथ मोडली, कोयता घेतला, झाडाला बांधला, ते दोन्ही हात कोयत्यावर छाटून टाकले. संपलं ना. पुढचा प्रसंग फार सुंदर आहे. संसाराचा त्याग केला. वाळवंटात नामदेवरायाचं कीर्तन आणि वाळवंटातल्या त्या कीर्तनात गोरोबा काका बसले खांबाला टिकून. नामदेवराय म्हणतात सर्वांनी हात वरती करा, दोन्ही हाताने टाळी वाजवा आणि भजन माझ्या पांडुरंग. भजन चालू झालं, सगळ्याच्या हात वरती आले पण खांबाला टिकून बसलेले गोरोबा काकाच्या हातच वरती आले नाही. चोपदाराला विचारलं, चोपदारानं सांगितलं हातच नाही, येतील कुठून वरती. नामदेवरायाने काकाला सांगितलं, काका असतील तेवढे थोकटे हात वरती करा आणि अंतकरणापासून देवाचं भजन करा. यसवडीकर वाळवंटात चालू कीर्तनात चमत्कार घडला. नामदेवरायाच्या चालू कीर्तनात थोकटे हात वरती केले आणि देवाच्या नावानं टाळी वाजवायला लागले. चालू कीर्तनात माझ्या गोरोबा काकाला हात फुटले. याला म्हणायचं समर्पण, याला म्हणायचं अंतकरणापासून देवाची सेवा, याला म्हणायचा भाव. तुकोबराया सांगतात, जर गोरोबा काका सारखा अंतरंगापासून असून देवाची सेवा केली तर त्याला वेगळं पद नाही, त्याला एक पद दिलं, त्याला एक जागा दिली. ती जागा कोणती? अभंगाच्या पहिल्या चरणात.